महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काळाच्या पडद्याआड. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज बुधवार दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्याबरोबर अन्य 5 जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह देशातून हळहळ व्यक्त होत आहे. अजितदादा पवार हे लोकप्रिय असे नेते होते. ते कुठेही बसले थांबले तरी 10 मिनिटात लोकांचे ढीगभर अर्ज हातात पडायचे आणि सर्वसामान्यांसाठी संबंधितांना तात्काळ कारवाईसाठी बसल्या जागी फोन लावायचे. आज मरणाच्या अखेरीपर्यंत त्यांच्याजवळ असलेले लोकांचे ढीगभर अर्ज रक्ताने माखले असल्याचे त्यांच्या मरणाच्या शेजारी खच होऊन पडलेले दिसत होते. हीच त्यांच्या कामाची साक्ष आहे. आज ते बारामतीतील 4 सभेस उपस्थित राहण्यासाठी मुंबईहून विमानाने आले असता शेवटच्या क्षणी असा विमानाचा अपघात होईल असे कोणाशी वाटले नव्हते. पण काळापुढे कोणाचे कधी चालते काय असेच म्हणायची वेळ आली व अजितदादा या विमान अपघातात मृत्युमुखी पडले व अख्खा महाराष्ट्र पोरका झाला. अजितदादासारखा मनाला भावणारा कामाचा माणूस, दूरदृष्टी राजकारणी पुन्हा होणे नाही असेच म्हणावे लागेल. असं फिरायला लागलं की बारकीने एक बरकी हल्ली की लगेच हिकडं घुसली.